नमस्कार, योगिता डेलिकेसी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपली नवीन रेसिपी आहे कोळंबी मसाला. झटपट होणारी रेसिपी आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीसाठी लागणार आहे आपल्याला कोळंबी. ती स्वच्छ धुवून घेतली आहे व त्यातला एक काळा धागा असतो तो काढून घ्यायचा, त्याने कोळंबी कडू लागत नाही. आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे 2 मोठे कांदे, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, मोठा लसूण, थोडं आलं आणि थोडी कोथिंबीर. मसाल्यामध्ये आपण घेणार आहे हळद, धना पावडर, चवीपुरते मीठ, मालवणी मसाला आणि घरगुती मसाला. फोडणीसाठी लागणार आपल्याला कढीपत्ता, कोकम. चला रेसिपीला स्टार्ट करूया. स्वच्छ धुतलेल्या कोळंबीमध्ये थोडा लिंबूचा रस, थोडी हळद, आणि थोडेसे मीठ, आणि हे एकत्र मिक्स करून घेऊया. ते 15 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊया. चला वाटांची तयारी करूया. गॅसवरती तवा तापण्यासाठी ठेवलाय. 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि कांदा भाजायला लावायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा मऊ झाला की त्याच्यामध्ये पण टोमॅटो भाजण्यासाठी टाकणार आहे. हे दोन्ही एकत्र चांगलं भाजून घेणार आहे. टोमॅटो आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो नरम होत आल्यावर त्याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण टाकून घ्यायचं. ते पण चांगलं भाजून घ्यायचं आहे. कोथिंबीर पण आपण त्याच्यामध्ये परतून घेणार. वाटाण्याचा मसाला आपला चांगला झाला आहे. आपण एका भांड्यामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवूया. वाटाण्याचा मसाला थंड होईपर्यंत आपण तव्यावरती कोळंबी थोडी फ्राय करून घेऊया. त्याच्याने कोळंबी लवकर शिजली जाते. तव्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. मॅरिनेट कोळंबी
दोन्ही साईडने आपण फ्राय करून घेऊ. कोळंबी चांगल्या प्रकारे फ्राय झाली आहे. आपण ती काढू. उरलेली कोळंबी फ्राय करू. झालेला मसाला आपण मिक्सरला वाटून घेतला आहे. आता फोडणीला स्टार्ट करूया. गॅसवरती भांडा ठेवला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया. तेल तापल्यावरती तेलामध्ये कढीपत्ता आणि कोकम टाकला आहे. 1 मिनिट जरा परतून घ्यायचं आहे. आणि आपण वाटलेला मसाला तेलामध्ये वाटलेला मसाला 5 मिनिटं आपण चांगला फ्राय करून घेऊया. मसाला छानपैकी परतला गेला आहे. आणि मसाल्यामध्ये आता अर्धा चमचा हळद, 2 चमचे मालवणी मसाला, अर्धा चमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ. हे सगळं हे मसाल्यामध्ये एकजीव करायचं आहे. मसाला चांगला एकजीव झाल्यानंतर फ्राय केलेली कोळंबी यामध्ये टाकूया. ही पण थोडी 2 मिनिटं परतून घेऊया. कोळंबी परतून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. आपल्याला जसं लागेल तसं आपण पाणी टाकू शकतो. आपण 5-10 मिनिटांसाठी भाजी उकळण्यासाठी ठेवूया. 10 मिनिटांनंतर छान कोळंबी मसाला तयार झाला आहे. तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया.
रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा.